सोलापूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून आणखी एका गुन्हेगार टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार 3 जणांना 2 वर्षासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळी प्रमुख तेजस्वी सुधाकर बैरंगी, रोहित येल्लप्पा लोणी आणि संदेश नागेश रामगुडे यांचा समावेश आहे. हे तिघेही जुना देगाव नाका परिसरातील साठे पाटील वस्ती येथे राहणारे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांविरोधात 2021, 2022, 2023 आणि 2025 या कालावधीत मारहाण, दंगल, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेत पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर प्रीतम यावलकर यांनी तिन्ही आरोपींना 2 वर्षांसाठी सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.